हॅलो नमस्कार. किचन स्टारमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी गावरान पद्धतीची अंडा कढी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलेले आहे. अंडे घेतलेले आहेत आणि मला बटाटा आवडतो तर बटाटे टाकलेले आहेत मी 2-3. आता या मसाल्यासाठी आपण काय काय घेतलेले बघूया. लसूण घ्यायची आहे 4-5 पाकळ्या आणि अद्रकचे 2-3 तुकडे घ्यायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर, एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो आणि आता ह्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून मस्त अशी पेस्ट तयार करायची आहे. वाटण तयार करायचे आहे. आता आपल्याला बटाट्याला कापून घ्यायचे, छोटे छोटे काप करून घ्यायचे बटाट्याचे. मस्त अशी गावची पद्धतीची अंडा कढी तयार होते. मस्त अशी झणझणीत पातळ अंडा कढी किंवा अंड्याचं कालवण पण बोलू शकतो आपण याला. आता अंड्यांना सुद्धा आपल्याला मध्ये अशी चीर मारून घ्यायची आहे. हलक्या हाताने मध्ये अंड्याला चीर मारून घ्यायची आहे. सर्व अंड्यांना चिरा मारून घ्यायच्यात. म्हणजे जो मसाला आहे तो आपल्या अंड्यामध्ये पण त्याला मीठ, हळद, लाल तिखट सर्व लागतं. आता अंड्यांना चिरा मारून झालेला आहे. एका साईडला आपल्याला कढई गरम करत ठेवायची. त्याच्यात तेल घालून घ्यायचे. थोडंसं फोडणीला जिरं घालायचे आणि मी अख्खा मसाला घातलेला आहे, गरम मसाला. वाटून घेतलेली पेस्ट घालून घ्यायची आपल्याला. मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. मस्त असा स्लो गॅसवरती 5 ते 10 मिनटं मस्त मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. बटाटा टाकल्यामुळे अंडा कढीला एक वेगळीच टेस्ट येते. आता आपल्याला इथे थोडी हळद घालायची आहे, थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि लाल तिखट घालायचं. 2 चम्मच लाल तिखट घातलेलं आहे मी. आणि मस्त मसाला चांगला परतून घ्यायचा आहे स्लो गॅसवरती. मसाला चांगला भाजला की अंडा कढीला मस्त अशी टेस्ट येते. 5 ते 10 मिनटं मी आता इथे स्लो गॅसवरती झाकण ठेवून मस्त मसाला परतून घेते. तुम्ही बघू शकता आता आपला मसाला असा मस्त तयार झालेला आहे. तेल सुटायला लागलेलं आहे, त्याला कलर चेंज झालेला आहे. 5 ते 6 मिनटं मी मसाला भाजून घेतला आहे मस्त. आता याच्यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहेत. मध्ये आता आपण बटाटा घालून घ्यायचा आहे. तुम्ही मॅश करून पण बटाटा टाकू शकता, त्याची चांगली ग्रेव्ही तयार होते. पण मला पातळच आवडतं म्हणून मी बटाट्याच्या फोडी फोडी करूनच टाकलेले आहे. आणि थोडंसं हलकंसं परतून घ्यायचं आपल्याला. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला अंडी घालून घ्यायची आहेत. अंडी फ्राय करून टाकले तरी पण चालतात आणि असे चिरा मारलेली अंडी अशी पण टाकले तरी चालतात. आता मी अंडी घालून घेते आणि मस्त अंड्यांना फ्राय करून घेते. हलक्या हलक्या हाताने आपल्याला हलवायची आहेत, नाहीतर अंडी तुटू शकतात. बघू शकता तुम्ही कसं मस्त असं अंड्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, याच्यात थंड पाणी घालायचं नाही आहे, गरम करून घालायचं आहे. तर मी इथे या साईडला गरम पाणी केलेलं आहे. आता गरम पाणी घालून घ्यायचं आहे अंडा कढीमध्ये. आता पाणी घातल्यानंतर थोडंसं ढवळून घ्यायचं आहे. ढवळून झाल्यानंतर थोडंसं त्याला 10 ते 12 मिनटं चांगली मस्त एक उकळी काढायची आहे. अंडी शिजवलेलीच आहेत त्याच्यामुळे त्यांना जास्त शिजवायचं नाही आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची वरून. आणि आता बघा आपलं अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे. अंडा कढी तयार झालेली आहे. साधी सोपी आपली गावरान पद्धतीची अंडा कढी. तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. आता आपण हे वाढून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपण परत भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे तुम्ही खात राहा. धन्यवाद.